पुण्यातल्या आंबी गावातील सुधीर नवंगुणे या शेतकऱ्याची आंब्याची 350 झाडं वणव्यामध्ये जळून खाक झाली आहेत। पुण्याहून पानशेतला जाताना आंबी हे डोंगर रस्त्यावरती डोंगर उतारावरती वसलेले हे गाव आहे। काल दुपारी डोंगरावरती लागलेला वणवा पसरला आणि त्यामध्ये नवंगुणे यांच्या आंब्याची बाग जळून खाक झाली आहे। ऐन मोसमात झालेल्या लाखोंच्या नुकसानाने नवंगुणे कुटुंब आता हवालदिल झालंय। 10 ते 12 वर्षापूर्वी ही बाग तयार केली, रोपं लावली आणि ती लावली अशी लावली की ज्या ठिकाणी पाणी नव्हतं, बोरवेलला सुद्धा तिथं बोरवेल घेतले तरी पाणी लागत नाही। मग त्यांनी काय केलं, समोरच ओढा आहे, ओढ्यातून म्हणजे जवळजवळ अर्धा ते पाऊण किलोमीटर आहे, तिथून डोक्यावरती पाणी आणलं आणि त्या झाडांना घातलं। आणि काल परवाची मंगळवारी दुपारी 2:30 पावणे 3 वाजता वणवा लागला। त्या वणव्यामध्ये पूर्ण झाडं ही झालेली आहेत, जळली।